अरे मातर चौथ सामने आके ना रह तू झोपेच्या काय भाई करून टाकले चायच्या काळात राम मचा दिया तूने जाके हर घर तू बस हाथ लग जा मेरे साले मच्छर साले मच्छर साले मच्छर साले हा तू पक्का ड्रायव्हर आहे ना पक्का मी पक्का नाही मी धक्का ड्रायव्हर आहे कुठून उचलून आणलं आपण ट्रिपला नाही चाललो बाबा बॅग उठायला चाललो बॅग उठायला अरे बाबा तुला ही गाडी जमलं चाललो अरे मी लालपरी चालवायचं महाराष्ट्र शासन मग तो विषय वेगळा जेवढे पण बसले माझ्या लालपरीत ते सगळ्याला घेऊन गेलो मी घरी मग बुलेट ट्रेन चायना बुलेट ट्रेन चालवायचं का तू बुलेट ट्रेन चालवायचं तो विषय वेगळा आहे 17 ट्रेन लागले ती ट्रेन उचलायला दुसऱ्या दिवशी मग ट्रेन पासून तर ट्रेन पर्यंत ट्रेन पासून तर प्लेन पर्यंत सगळं चालवलं मी काही बोलते काही खोटं बोलून राहिला यो तू प्लेन चालवला का प्लेन तू आणि प्लेन लायसन प्लेनच अरे पण याच्यावर तर काहीच नाही अरे मग प्लेनचं लायसन आहे ते प्लेनच असणार ना का काही लिहिलेलं असणार त्याच्यावर आणलं राहिला अमेरिकेचा भेटो बॉम्बर फायटर जेट इराणवर ज्याने हल्ला केला ते स्वतः चालवायचो तो विषय वेगळा आहे चुकून बॉम्ब अमेरिकेतच पडला माझ्याकडून मग युद्धाच्या काळात घरी काढून दिलंय मला घरी हुसकून दिलं मला अरे मग सध्या काय चालवतो का चालवतो सध्या एक पागल खाना चालवतो अरे स्टाफ असेल तिथं अरे स्वतः पागल आहे तिथं मग एकटा पागल मग एकट्यामुळे तो हॉस्पिटल चालतं हमारा दिमाग खराब अहो बाबा पडले त्यांच्या पायाला लागले हे काय लगेच दिसतंय ना हा सुचलंय ना पाय हे बाबा अरे या पायाला कसं पडलं बाबा अरे भजनाला चाललो होतो गाड्याच्या काट्याकडे पाहता पाहता पडलो बाबा आता काय सांगू तुला बाबा आता तुम्हालाच कळायला पाहिजे तुमचं वय आता गाड्याचा काटा नाही मसल वाटा पाहिजे काय बोलतोय भाड्या काय करता तुम्हाला रोड दाखवा लागून पाहायला रॉड टाकले गुण पडेल का पण गुण गुण काय खून झाले नीट केलेत मी अख्खे महाराष्ट्रात एका जणाला मूळ व्याजाला गुण आला नाही आपण त्याचं ढुंगण 2-3 दिवस भिजायला घातलं कोंब एवढा बाहेर आला त्याचा कोंब मग त्याच्यावर आपण सोडली कोंब मुळव्यात मग अहो तुम्ही तर अर्थचे डॉक्टर ना अरे असू दे ना अर्थो पण मी सगळं करतो तुम्ही काय पोट भरतो का काय करायचं सांग वरून म्हातारी टाकून द्या रॉड ओ डॉक्टर अख्ख्या अंगाला कोण पट्टे पट्टे केलं अरे मग रॉड टाकलाय जखम झाली ती जखम भरायला आपण हाताचं कातडं लावलंय आणि हाताची जखम भरायला आपण या दांडाचं कातडं लावलंय आणि दांडाची जखम भरायला मांडीचं कातडं लावलंय मांडीची जखम भरायला कोणतं कातडं लावलंय आणि हे काय रॉड आहे तो रॉड आपण टाकलं आणि ती बाहेर आलाय फक्त थोडा अहो एवढा मोठा रॉड असतो का कुठं तो काय डायनोसरचा टंगडा आहे काय जाईल ना आता थोडी दिवसांनी. हॅलो हॅलो आकाश बोलताय का हा बोलतोय matrimony.com मध्ये नाव नोंदवले का तुम्ही हो बोला ना तुमच्या काय अपेक्षा आहे मुलीबद्दल मुलीबद्दल म्हणजे तशी काय अपेक्षा नाही बरं का फक्त थोडीशी सुंदर आणि गोरी असली म्हणजे खूप झालं बघा सावळा कलर जमन का सावळा कलर सावळा मी काय म्हणतो पूर्ण कावळा असली तरी काहीच अडचण नाही कलरचं काय हो काळा आणि गोरा दोनच कलर फक्त हाईट मात्र मग तिची नजर माझ्या डोळ्यात गेली पाहिजे बघा कमरे इतकी हाईट आहे जमेल का कमरे इतके हाईट मानलं मग तिची नजर माझ्या डोळ्यात नाही हो माझ्या बेंबीत जाईन हो तरी काहीच अडचण नाही ना तरी पण तिची नजर माझ्या डोळ्यात नाही गेली म्हणून काय झालं मी खाली वाकून तिच्या डोळ्यात बघेन ना फक्त तिची हाईट माझ्या गळ्यात हात टाकणे इतके असले म्हणजे खूप झालं तिला थोडं लॅप पुसायचं दररोज काहीच विषय नाही तुम्हाला खरं सांगू का माझं दिसण्या बाबतीत काहीच नाही काहीच विषय फक्त मुलगी माणसं जपणारी पाहिजे माझ्या अहो माणसं जपण्याची गॅरंटी घेते की अहो मग काहीच विषय नाही जमतंय ना आपलं आतापर्यंत तिला 16 बॉयफ्रेंड होते काल पण अजून सोडलं नाही सगळ्यांना जपले 16 बॉयफ्रेंड
पाहते मग कोणाला भाऊ राहिले तुम्ही? माझ्या आईला पाहते आईला भाऊ राहिले? आईला पाहताय ना, तुम्ही तर सिंगलच असतात ना. माझेच तर 16 बॉयफ्रेंड पटवले तिने, म्हणून तर नवरा पाहून द्यायचा आहे. हा? तू पण आहे, तुला पण मुलगा पाहतो आणि तुझ्या आईला पण नवरा पाहतो मी, फक्त माझ्या समोर आहे. आईला मला एक भेटून तुम्हाला 16 भेटून तुम्हाला 17 पाहिजे अजून. भेटलं नाही का मी तुम्हाला एकटं भेटलं का? चायला टाकायची बरं आई बहीण करून टाकले. हा करून घेतो. अरे प्लंबर का डोळ्याला झंपर बाबू काम करता का रे? काय जावं? अरे काय बेसिनचं भांड्याच्या जागेवर संडासचं भांडं लावलंय आणि संडासचं भांड्याच्या जागेवर बेसिनचं भांडं लावलंय. आहो मग काय झालं, त्यांचं फक्त भांडं बदललंय. तुम्ही तर रोजच्या जागी अपार्टमेंट बांधलं होतं आणि अपार्टमेंटच्या जागी रोज बांधलं होतं राव. अहो आज मिस्त्रीला पाठवून द्यायला नेमकं आहे ना, मिस्त्रीच्या ढुकणाला मिस्त्रीचा चटका बसला. उद्या पाठवून देतो त्यांना. अहो साहेब, रिनोव्हेशनच्या कामाला वेळ लागतो. अहो तुमचा एक कॉलम द्या, तुम्ही समोर कॉल करून राहिला. अरे काय करतो? खोरं कुठे गेलं? खोरं पाहतोय. अरे खोरं पाहतो, माझे पोरं पाहतो. अरे हात काढणार. अरे 60 वरचं कुत्रं बेसाळलं, मग मी काय करू? रविकुमार कुत्रं चावलं म्हणून ते कुत्रं बेसाळलं. अरे मग कोण चावलं रविकुमार? अरे वाळू मध्ये संडास गेलो, कोणी कुत्र्याला चावतं का? याच्या रविकुमारचे महाराष्ट्रातल्या कुत्र्याला चावतो होय ह्यो. अरे मागच्या पण डुकराला चावला होता ह्यो. हा बोला शाळा साहेब. अरे असं काय बोलता? आपण काल तर स्लॅब टाकला ना. आता काय स्लॅब पडला? बरोबर आलो. अरे स्लॅब पण कुठे? सोने घे सोने घे. पडले काय? होय कस का पडले? अरे स्लॅब पडला तिकडे, चला लवकर. कस काय? अरे ते लोखंडाच्या प्लेट नाही लागत का आपण स्लॅब भरायला खालून आधाराला? त्या तुमच्या साईडवर होत्या ना काल. हा मग या साईडवर काय लावलं तुम्ही? प्लाऊड? अरे प्लाऊड नाही लावलं बाबा, आपण बारदाना आथरला होता. मग खालून फाटला वाटतं, चला लवकर. पण या साईडचं काय करायचं? अरे ते का तुझ्या बापाची साईड आहे का? चल लवकर. मला गाड दे बरं का थोडा. आडवस नाही बाबा, आता लवकर. हे पे माझा आता भुरकट पडलाय मला इथं. कोणत्या पोरीला काय म्हटलं तू? कुठं कोणत्या पुरेल काय म्हणतो? मग तुझी मॅडम खोटं बोलते का? खोटं बोलते का तुझी मॅडम? होय? सांगितलं का तुम्हाला? सोडून देशील का नाही पोरीचं नाव? त्या पोरीचं नाव सोडून देशील का नाही? भाडकं तुला नाच सोडायला लावून राहिलो तर तू 5 सोडतो का? 5 सोडतो का? होय? 5 सोडतो. काय लिहिलंय चिठ्ठीत? वाच वाच. चिठ्ठी नाही ते प्रेमपत्र आहे. इश्कनामा, मोहब्बत का पैगाम, रुमाली खत, दिल की बात, मसाले भात आलू में भात, मिठे का साखर भात लायलाय बोल. चिठ्ठी का तुला काय लिहिलं तुला चिठ्ठीत? काय लिहिलंय बोल? भगवान से रोज मांगा बजा के घंटी, तू बंजा मेरी आंटी मैं बनूंगा तुम्हारा बंटी. आव मी नाही लिहिलं ते. अरे पोरीला असं लिहितात का? पोरीला कोणी लिहिलंय? पोरीला लिहिलं, मॅडमला लिहिलंय. अरे बाप, मॅडमचा वय काय तुझा वय काय? पाहती ती, पाहती माझ्याकडं. पाहती. हाशी वाकू वाकू पाहते. परीक्षेत काय नाही लिहिलं तरी मग पास होतोय. कस काय? कस काय होतं पास? कस काय? काहीतरी विषय असून ना तिचा. तिचा विषय लय वेगळा आहे. अरे बाबा, विषय वेगळा नाही. मॅडम हा विषय माझा आहे, त्याला तुझ्याकडे लक्ष देते ती.
आपला यूट्यूबला आलेला कॉमेडी व्हिडिओ आहे. लवकरात लवकर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवरचा आकाश मुसाळे सर्च करा आणि व्हिडिओ पहा. पुढं नाव टाका पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम. गोरस थेरम. पुढं लिहा. सर थांबा वही काढू द्या. सर पाय तर घोलच नंतर काय? अरे घोणस ना रे बाबा, पायथागोरस घोणस नाग असतोय. ते द राईट अँगल ट्रायंगल नंतर काय होतं सर? राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोथिनिस. थेरम परत सांगा ना. अरे मुठ्या तुझ्या कानात त्या कुठे अडकलं काय? पायथागोरस पायथागोरस 4 वेळा सांगितलंय. राईट अँगल द्या पुढे सर. राईट अँगल ट्रायंगल झालं सांगतो ना, थांबा वहीत पाहू दे ना मला. वहीत पाहू दे. स्क्वेअर ऑफ हायपोथिनिस. आहे ना सर? तुझा बाप थेनोस. तुझा बाप. अहो सर मग तुम्ही हळूहळू सांगा ना, किती स्पीडने सांगू राहिले. कुठपर्यंत आलं तुझं? सुरुवातीपासून सांगा. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल झालं पुढे सांगा राव. तुमच्या बापाचा काय बाहेरांच्या शाळेत शिकवायला आलो का मी? बाहेरांच्या शाळेत शिकवायला आलो. अहो पण सर हे पॉईंट 1857 उठावाच्या आधीचा आहे का नंतरचा आहे? अरे तो 1857 चा उठाव इतिहासात आहे. अहो सर मग तुम्ही आम्हाला इतिहास शिकवायला आहे राव. 8वीचा वर्ग आहे का ह्यो? 9वीच्या वर्गात जायचं होतं मला. मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं. मिसाल सर्टिफिकेट. आणि ते रहिवाशी दाखला का काय म्हणतात ना त्याला. अहो मग डॉमेसाईल सर्टिफिकेट डोमासाईल रहिवाशी दाखला डोमासाईल म्हणते. आणि मग? काढा मग ते काढा. उत्पन्न दाखला द्या. रहिवाशी दाखला काढायला उत्पन्न दाखला लागतो का? आणि मग एक काम करा, अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा, मग आपण रहिवाशी काढू. पॅन कार्ड. कशाला? अहो तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना. आता उत्पन्न आहे, पॅन काढून बघायचं कधीपासून सुरू झाले. बाबा पॅन्ट वरती वरती किती पॅन्ट. अरे पॅन कार्ड नाही, पॅन कार्ड म्हणलंय मी. पॅन कार्ड. पॅन कार्ड नाही माहिती का? आधार कार्ड द्या, पॅन कार्ड काढून घेतो. हा मग एक काम करा, पॅन कार्ड राहून द्या, अगोदर आधार कार्डच घ्या ना काढून. मग आधार कार्ड पण नाही का तुमच्याकडे? नाही ना, आधार कार्ड रहिवाशी दाखला आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना. घरी फोन लावून विचारा, त्यांनी काढलेला असेल. फोन तरी आहे ना आता? फोन आहे, सिम कार्ड नाही ना त्याला. एक काम करा, लय काम राहिले पाहिजे, तुम्ही सिम कार्डच काढा. आता बापाने काढ होता तहसील कार्यालयामध्ये सिम कार्ड. गप्रे. इथं आहे ना ऍफिडेविट करून या. हॅपी देवी लय लांब असं ना. हॅपी देवी ऐवजी मोठा देवी केलेलं नाही जमायचं. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. एका राजाने एका जादूगाराकडून हा महाल बनवून घेतला होता. या महालात जो कुणी आत येतो तो कधीच बाहेर जाऊ शकत नाही. चला आपण इथं अजूनच फसत चाललोय. मला हे पाणी जरा वेगळंच वाटतंय. अरे मुंग्याच घाबरून मुतलं वाटतात. अरे आता सध्या आहे ना आपल्याला बाबाला पकडून बांधून ठेवल्याविषयी मुंग्याला सापडतच येणार नाही, कारण की बाबाला त्याचा भाव लागतोय आणि आपल्याला मुंग्या. एखादा माणूस या उडी मारतो किंवा पडतो तेव्हा या विहिरीत कैद असलेला माणूस बाहेर पडतो. तो पळत आला, जशी उडी मारली तसं गायब झाला. आमचा एक माणूस हरवलाय, त्याला सापडायला मदत कर. आपण सगळे बाहेर जाऊ. त्या बाबाचा नोकरी का Ha 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 ha
पुढे बोल. मला एक सांग, तू माहेराला चालली का माझ्या आयराला चालली? काय झालं? अगं नवऱ्याचं कुली केला ना पार. गाडी आली, चल पटके. चल 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 पटके. ऐक ना, ऐक, लसूण राहिले. मग काय करायचं आता? अवजान गेलं लसूण राहिले. अगं लसूण काय आता, तू गाडी घे घे पाहिलं. आपण लसूण राहिले. अगं गाडी घे पाहिलं बसून, नंतर पाहू ते लसूण. हा घे का काय? अहो चप्पल पडली माझी चप्पल. आण तर तू वय पुढे. घेऊन या. चप्पल कधी निघाल काय आहे बाबा, आता पर बायकांच्या पायातून वाना काढून घ्यायला लागला ना तू. आणि इकडे ते आण ग. मग तुमचा पाय का दिला माझ्या हातात तुम्ही? मी दिला का पाय? मग पाय तर पाय हातात देतील, वरून बडबड करी ती. हा निघ चल. हात कमी लावते. पुढे सारखा डोळा, पुढे सारखा. अहो इथं कुठं? अगं विंडो सीट नाही इथं. अहो टायर आहे खाली, पाय सरळ नाही करते. अगं टायर मग तुला काय आफ्रिकाला जायचं काय? पायाला गोळे आलेत माझ्या. चल खाली उतर आता, म्हणजे थांबू नको अजिबात. तुला पुरा जागा पटा नाही भाई. अरे मला इथं बाप पण गाडी ठेवायला नाही. थोडं जागा धरली नाही. अहो इथं नको. काय? अहो जाताना सर ह्या साईडने असतो, चटके बसतात मला. चटके नाही तुला आहे ना, माझे ना फटके कमी पडले त्याच्यामुळे तू हे चाळे चालले. अरे माणूस काय काय करून जागा धरून राहिले. इकडं कुठं चालली दरवाजा तिकडे. अहो इथं नको, मी नाही बसणार इथं, मागे लय आदळतो. बिबट्याने कालच ह्या गावातून एका म्हाताऱ्याला उचलून नेलं आणि आम्ही आज त्याच गावात ट्रेकिंगला चाललो. हो काका, अहो काय आयरन मॅनचा सूट घातला काय? एवढं घाबरता काय बिबट्याला? बिबट्या दुपारचा येत नसतोय. का बरं? दुपारी का त्या चायच्या सुपारीला जातो काय तो? हा कुठे चालले तुम्ही? ट्रेकिंगला. म्हणजे डोंगर चढायला चालले काय? जा जा. डोंगर चढता चढता जाऊ त्यो बिबट्या तुमच्यावर चढाल ना तेव्हा कळून जा मला. अरे महाराष्ट्रात काय चाललंय, तुमचं काय चाललंय? आईचा टक्का जाऊन द्या. कुठे चालले? पेशंटला भेटायचा टाइम संपलाय, चला बाहेर. हो भाऊ, अरे इथून आलो काय, भेंड्यावरून आलोय. अरे बाबा तू भेंड्यावरून ये ना तर गेंड्यावरून ये. चल वधून देशे, चल बाबा बाहेर चल. अहो एकदा बघू द्या नाही फक्त. रे बाबा, नाही म्हणलं कळत नाही तुला. झाला ना वेळ, जाऊ दे आता. पास आहे का? पास हा? दवाखान्यात जायला कधीपासून पास व्हावं लागत आहे. अहो, तेव्हा पास नाही, शाळेचा पास नसतोय, हॉस्पिटलचा पास असतोय. तिथून घ्या. खाली वा, वा खाली. खाली वा. तुम्हाला म्हणलं तर सगळे सोबत जाऊ नका म्हणून एक एकट्याने वरचा. सगळे कुठे चालले वर? कोणते बोकडाला धडाकडे रोकडच पेशंट आहे तुमचं. मग हे डाबा कुठं चालवला? अरे भाऊ डाबा नाहीये, आज एकादशी आहे ना, तर पेशंटला खिचडी आणि रताळे घेऊन चाललोय. अहो मावशी, ते रताळे खायला त्या पेशंटला बाचाळे राहिलं का? उकडून पडलं डायरेक्ट. अहो पायऱ्यांवर बसायची जागा आहे का? हा? खाली बाकडं दिलं तर बाकडं काय दिलं? बाकडं बसा. पायवर घ्या सगळ्यांनी, पुसून घ्यायचंय. मार तिकडं, पायवर घ्या. इकडे घे रे, घे पायवर घे. अहो घ्या ना, नेटवर घ्या ना. उठायला पहिल्यांदा इथं पादायला आले का? वाट
यांना किती वेळा सांगितलं चपला इथं काढू नका तरी ते इथं चपला काढी ते माणसाने मग वैताग आलाय. पेशंट ठेवायचं नाही इथं. चल लवकर. पेशंट कोणा घेऊन चाललं घ्या लवकर. सोड पेशंट. पेशंट सोड.